मंडळी नमस्कार. अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये एका विषयावर आहेत आणि त्यावर आपण आपल्यापैकी बरेच जण त्यांचे समर्थक विरोधक त्यावर कमेंट करत असतात. प्रकाश महाजन ज्या ज्या वेळेला फेसबुक यूट्यूब TV कुठेही येतील तेव्हा त्याच्या खाली एक प्रश्न असतो, अहो महाजन पहिल्यांदा हे सांगा ना की तुमच्या भावाचा खून का झाला, का केला, भावाने भावाचा खून का केला. या दिवाळीच्या काळात हेच डिकोड करण्याचा आपला प्रयत्न आहे. प्रकाश महाजनही बोलते होत आहेत आणि त्या बोलण्यातून यातले बरेच उलगडे होण्याची शक्यता आहे. सरळ खून का झाला या प्रश्नाचं उत्तर म्हणजे विचारला का केला आणि त्यांना कळला असं नाही होणार आहे, तर त्याचं उत्तर महाजनांच्या समग्र परिवारातील प्रमोद महाजनांचं योगदान आणि त्यांची एकमेकातले घट्ट बंध यावरून स्पष्ट होणार आहे. त्यामुळं काकांचे हे डिकोडिंग महाजन जे आहे ना ते जरा बघायला पाहिजे. त्यांच्या महाजन आणि महाजन चॅनलवरती याची एक सिरीज येते, ती सिरीज आपण नक्की बघा. त्याची लिंक पण मी खाली देतो आहे. ती सिरीज आजपासून सुरू होते आहे. ती नरक चतुर्दशीपासून दुसरा भाग तिचा येईल आणि पुढे 4-5 दिवस ती सलग सिरीज चालणार आहे. आणि मला वाटतं शेवटच्या भागामध्ये जवळपास लास्ट बट वन भागामध्ये या सगळ्याचा खुलासा होईल. याच गोष्टीची डिकोडिंग करण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. ते काय आहे तर डिकोडिंग अशी आहे की प्रमोद महाजन हे एक उत्तुंग पातळीवरचं नेतृत्व. काय आहे, नशीब पालटलं की सगळंच पालटतं. म्हणजे एकदा नशीब पलटायला सुरुवात झाली, एकदा नशिबाचे फेरे चंद्र तारे बदलायला सुरुवात झाली की सगळंच बदलत जातं. असं म्हणतात की या पृथ्वीवर 9 ग्रह आहेत आणि या 9 ग्रहाच्या पैकी एक अजून 10वा ग्रह म्हणजे शनी कुणाच्या वाट्याला येऊ नये, राहू कुणाच्या वाट्याला कसा येऊ नये, उच्चीचा असावा का निचेचा असावा या संबंधित चर्चा होते. पण आपल्याकडे एक पद्धत आहे म्हणण्याची, जामातो दशमो ग्रहा. जामातो दशमो ग्रहा, जावाई हा 10वा ग्रह आहे आणि तो सगळ्या सासऱ्यांच्या कुंडलीत येत असतो. आता ज्यांच्या उच्चीच्या येतो त्यांचं भलं होतं. कधी कधी सासरा जावायाच्या कुंडलीत उच्चीचा बनून येतो, तर कधी कधी जावाई हा निचेचा बनून येतो आणि त्या सासऱ्याची वाट लागते. आता कोणत्या लागते हा भाग वेगळा, पण हे जामातो दशमो ग्रहा या कलहाचं निमित्त होतं का हे सुद्धा शोधलं पाहिजे. कारण प्रकाश महाजनांच्या तोंडातून याचा उल्लेख पुसटसा येत राहतोय. जरा ते ऐका. लहान भाऊ मला आठवतं की ज्याला प्रमोद महाजन वयाच्या 5व्या वर्षी पोहायला शिकवलं, त्याला खांद्यावर घेऊन तो नेहमी फिरायचा. त्यांनी हे कृत्य का केलं असेल तर त्याच्या मागची कुठंतरी ही उद्विग्नता आहे, त्याचं समर्थन कधी होऊ शकत नाही. आणि ही घटना त्यातून झालेली आहे, त्याच्या मागं राजकारण वगैरे असं काही नाही, कुठला कट असेल असंही मला काही वाटत नाही. असे काही टोकाचे मतभेद आमच्या भावा बहिणीत कधी नव्हते. ऐकलं की काहीतरी यात गडबड आहे असं जाणवायला लागतं. दुसरी महत्वाची गोष्ट मी हे दिवाळीच्या तोंडावर का सांगतोय ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. कुटुंब म्हणून, घर म्हणून जेव्हा आपण एकत्रितपणे वाढत असतो, मोठे होत असतो, तेव्हा त्या कुटुंबातल्या प्रत्येक माणसाला आपल्या कुटुंबातल्या एका मोठ्या झालेल्या माणसाचा आधार वाटला पाहिजे, असला पाहिजे. तो भावनिक आधार असेल, मानसिक आधार असेल, शारीरिक आधार असेल, आधारासाठीचा खांदा म्हणून असेल किंवा आर्थिक आधार असेल. आपल्यासोबत आपल्या माणसांचंही आर्थिक उत्थापन व्हावं, आयुष्याची स्थिरता प्राप्त व्हावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. आणि जेव्हा ते कुटुंब फार उंचीवर गेलेलं नसतं तेव्हा त्या कुटुंबात वाईट परिस्थितीतही एकमेकांची साथ देणारी माणसं असतात. प्रकाश महाजनांनी हेच सांगितलंय की आम्ही त्या काळात प्रमोदजींच्या सोबत होतो. हे ऐका की कठीण परिस्थितीत आम्ही सोबत होतो आणि ज्यावेळेस चांगले दिवस आले त्यावेळेस इतर लोक सोबत येतात. हा कुठंतरी एक वेदनेचा भाग त्याच्या मनात असावा आणि त्या गोष्टीनं त्याच्या मनावर पगडा घेतला आणि त्याच्या हातून ही गोष्ट घडली. ऐकलं,
पुढे काळ बदलतो, एक माणूस मोठा होतो, उंचीवर जायला लागतो आणि उंचीवर गेल्यानंतर काही माणसं आजूबाजूला जमा होतात. ती आजूबाजूला जमा झालेली माणसं त्यांच्या घरच्यांना दूर करतात आणि हे दूर करणं त्या कुटुंबातल्या माणसांसाठी एक मोठी वेदना असतं. ती वेदना व्यक्तही करता येत नसते आणि त्याच्या प्रतिक्रियाही देता येत नसतात. अशीच काही स्थिती त्या कुटुंबातल्या, महाजन कुटुंबातल्या माणसांच्या मध्ये झालेली होती का? म्हणजे काही लोकांना जवळ करणे, काही लोकांना दूर करणे, असा काही प्रकार झालेला होता का? तोही तपासून बघणं आवश्यक आहे, कारण प्रकाश महाजनांच्या बोलण्यात तीही वेदना दिसते. ती ऐका. पण मला असं वाटतं की प्रमोदची राजकारणात झालेली प्रगती, त्यामुळं त्याच्या परिवारात झालेला बदल आणि आम्हा नातेवाईकाकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन, या सगळ्याच्या गोष्टीचा परिपाक म्हणून ही घटना घडलेली आहे, याचं समर्थन मी करत नाही. ऐकलं? या सगळ्याचा सार म्हणून एक गोष्ट आपल्या लक्षात येते, ते म्हणजे कुटुंबातल्या बंधांना घट्ट करत अख्खी वीण सोबत घेऊन गेलो तर तुम्हाला काही धोका नसतो. पण त्यातल्या काही धाग्यांना निसट्ट केलं, सोडत गेलात तर तुमचा स्वेटर, तुमची मफलर, तुमची कानटोपी उसवल्याशिवाय राहत नाही. आणि ती जिथे उसवली आहे ना, तिथून थंडगार वारं कानाला झोंबत राहतं आणि तेच वारं तुमच्या प्रकृतीचा घात करतं. असंच काही झालंय का हे समजायला पाहिजे. हे सगळं समजून घ्यायचं असेल तर महाजन आणि महाजन या प्रकाश महाजनांच्या चॅनलवरची ही मालिका नक्की बघा. नमस्कार.